नमस्कार फ्रेंड्स, मी राजेश्री पाटील तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करत आहे। आपण शिकणार आहोत डिझायनर स्लीव्स कशी शिवायची ते। इथे मी नॉर्मल स्लीव्स कटिंग करून घेतलेली आहे आणि त्याला मध्यापासून सरळ रेष ओढून घेतलेली आहे। आता सरळ रेषेपासून दोन्ही बाजूने 1-1 इंचावर खूण करून घ्यायची। आता 1-1 इंचावर खूण केल्यानंतर तिथूनच सरळ उभ्या रेष ओढून घ्यायच्या। मार्किंग आपली कुठेही चुकता कामा नये। आता 2-2 इंचावर खुणा करून घ्यावे आणि एक बॉक्स तयार करून घ्यावा। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। बघा, जसं मी बॉक्स बनवून घेतलेला आहे तसा 2x2 चा बॉक्स तयार होऊन जातो आपला। आता मध्य रेषेवर 1-1 इंचावर खूण करून घ्यावी। 2 इंचाच्या खाली बरोबर 1 इंचावर खूण आली पाहिजे। म्हणजे जी रेष आपण 2x2 चा जो बॉक्स तयार केलेला आहे आपण त्याच्याबरोबर खाली 1 इंचावर खूण करून घ्यावी आणि त्या खुणेपासून सुद्धा सरळ रेष ओढून आणखी एक मधात बॉक्स तयार करून घ्यावा। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता। आता बरोबर जो मधातला बॉक्स आहे त्या मधातल्या बॉक्सवरून मध्य घेत अशी तिरपी लाईन ओढून घ्यायची। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्यापासून सरळ रेष ओढून घ्यायची म्हणजे आपल्याला त्रिकोण तयार मिळेल। आता जो मध्य पॉईंट आहे त्या पॉईंटवरून सरळ तिरपी रेष ओढत आपल्याला त्रिकोण तयार करायचा आहे। म्हणजे जो 2 इंचाचा जो आपण खूण केलेली होती ते खूण आपल्याला मध्य म्हणून निवडायची आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता। ही ड्राफ्टिंग व्यवस्थित झाली तर आपलं माप कुठेही चुकत नाही। इथे मी दुसरी स्लीव्ज पण ह्या ड्राफ्टिंग केलेल्या स्लीव्जच्या खाली ठेवून एक सोय करून ठेवत आहे, ज्यामुळे दोन्ही स्लीव्ज आपल्या सारख्या कापल्या जाईल आणि जो त्रिकोण आपण केलेला आहे तयार त्या त्रिकोणावरून बरोबर कट टू कट कापून घ्यावे। कापताना दोन्हीही पॉईंट आपल्याला व्यवस्थित कापायचे आहेत।
म्हणजेच आपली स्लीव्ज कुठेही जास्त किंवा कमी कापण्यात येणार नाही. इथे मी दोन्ही बाजूला पेपर कॅनव्हासने चिपकून ठेवून घेतलेले आहे, बघू शकता. आता आपल्याला मेन फॅब्रिकवर दोन्ही बाजू ठेवून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही दाखवल्याप्रमाणे एक पावडी अंतर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जिथे आपल्याला टोक येईल तिथे व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट घेऊन शिलाई व्यवस्थित घ्यायची आहे, ज्यामुळे आपले टोक व्यवस्थित निघेल. तसेच दुसऱ्या बाजूने सुद्धा एक पावडी अंतर ठेवून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. इकडूनही शिलाई मारताना टोकावर व्यवस्थित शिलाई घ्यायची आहे. आता इथे शिलाई कट न होता आपल्याला व्यवस्थित जो भाग आपल्याला खाली दिसत आहे त्या भागावरून आपल्याला कैची चालवून घ्यायची आहे. कुठेही आपला एक्स्ट्राचा कपडा कापता कामा नये. आता आपल्याला एक साईड पूर्ण उलटून घ्यायची आहे. व्यवस्थित टोक काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला इथे मणी लावण्यास सोपे होईल आणि टोकावर जो मणी येईल तो व्यवस्थित दिसून पडेल.
आता इथे पूर्ण दोन्ही भाग उलटून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला दोन्ही भागावर प्रेस मारून घ्यायची आहे आणि काठावर शिलाई मारून घ्यायची आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता। इथे शिलाई पूर्ण मारून झालेली आहे। आता आपल्याला मणी लावायचा आहे। तर मी इथे अंदाजाने अर्ध्या इंचावर मणी लावत आहे। तर शिलाई एकदम शिलाईच्या टोकापासून मी सुईचा एक टाका घेत आहे आणि सुई मण्याच्या मधातून घेत दुसऱ्या टोकाला आणखी एक टाका घेत आहे। तुम्ही बघू शकता।
ज्यांना शिलाई काम येतं त्यांना हे काम करायला फार अवघड वाटणार नाही आहे आणि जे बिगनर्स आहे त्यांना थोडं वेळ लागेल ही डिझाईन बनवताना। आता हा फायनल लुक तयार आहे आपला। आता थोडं याला आणखी डेकोरेशन करायसाठी मी इथे एक कॉन्ट्रास्ट कलरची म्हणजे जो साडीतला कापड आहे त्या साडीच्या कापडाची एक 2x2ची पट्टी कापून एक फ्रिल तयार करून 2 इंच रुंदाची पट्टी कापून फ्रिल तयार करून घेत आहे। इथे आपली फ्रिल तयार झालेली आहे। आता आपल्याला ही फ्रिल स्लीव्जवर अटॅच करायची आहे। फ्रिल तयार झाल्यानंतर जे एक्स्ट्राचे धागे निघालेले आहेत ते आपण व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली फिनिशिंग चांगली दिसेल। आता आपल्याला स्लीव्जवर सरळ फ्रिल ठेवून एक शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना खालचा जो आपला मणी लावलेला आहे स्लीव्जवर तो कुठे जर आला तर त्याला व्यवस्थित वरखाली करून शिलाई तिथून घेऊन घ्यायची आहे आपल्याला। तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब खूप कमी आहेत, कृपया मला सपोर्ट करा, जेणेकरून मी आणखीही जोमात काम करून तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ तयार करून ठेवेल। आता आपल्याला स्लीव्जवर एक प्रेस शिलाई घेऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपली स्लीव्ज फ्रिल सेट राहील। आपली पूर्ण बाही तयार झालेली आहे। बघू शकता फायनल लुक असा दिसत आहे आपला। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।